ज्या लोकांना जुलाब होतात त्यांनी दुधाचा वापर एक करू नये. पण जुलाब असणाऱ्या लोकांनी दुधाचा वापर केला तरी चालणार आहे, पण तो कमी प्रमाणामध्ये. पण या ठिकाणी लक्षात घ्या, की आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळेला आपण दूध घेतो त्यावेळेला आपलं पोट साफ होतं. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो ती लोकं दूध घेतात, त्याच्यामध्ये तूप टाकतात आणि मग त्यांचं पोट साफ होतं. मग अशा वेळेला ज्याला जुलाब झालेले आहेत त्यांनी दूध घेऊन कसं चालणार आहे? पण या ठिकाणी आणखीन एक कॅच आहे, की ज्यांना जुलाब होत आहेत, पण पाणी काहीच पडत नाही, फक्त वेग येतोय. अशा वेळेला दूध त्या ठिकाणी चालणार आहे. पण ज्यांना जुलाब होतायत, पातळ पाणी जातंय, सतत जातंय, त्यांनी दूध घेतलं तर आतड्यांची गती आणखीन वाढणार आहे आणि आणखीन जुलाब होणार आणि आणखीन त्याचा त्रास होणार आहे. तर जुलाबामध्ये दुधाऐवजी डाळिंबाचं ज्यूस जर तुम्ही घेतलं तर त्याच्याने जुलाब थांबवू शकतात आणि ताकदही वाढू शकते. डाळिंबाचं ज्यूस सांगण्याचं मागचं कारण एकच आहे, की जुलाब ज्यावेळेला असतात त्याला ताकद कमी होते, पूर्ण ड्रेन होऊन जातो आणि संपूर्ण शरीर अगदी थकलेलं असतं. मग थकलेलं शरीर भरून काढण्यासाठी अनेक जण दूध वापरतात. त्याच्याने जुलाब आणखीन वाढतात आणि आणखीन शरीर थकून जातं. म्हणून दुधाचा वापर ताकद वाढवण्यासाठी करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी डाळिंबाचा ज्यूसचा जर वापर केला तर जुलाब पण थांबतील आणि ताकद पण वाढेल.